नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहोत राजगुरुनगर शहरात। राजगुरुनगर शहरात नव्याने झालेल्या बिल्डिंगा, नव्याने झालेल्या इमारती आपल्याला दिसतात। तसेच कोर्टाची बिल्डिंगसुद्धा आपल्याला दिसत आहे। इथे कोर्टामध्ये माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणी असतात। त्याच्यानंतर आपण वाडा रोडला जॉईन झालो आहे आणि वाडा रोडने आपण पुढं चाललो आहे। वाडा रोडला इथे पुढे गेल्यावर खूप सावलीचं असं ठिकाण लागतं। त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे पांगरी गावात। पांगरी गावात मी पोहण्यासाठी चाललेलो आहे। सातकरस्थळ गावात आपण पोहोचलो आहे। सातकरस्थळमधून कोणी असेल तर कमेंट करा। त्याच्यानंतर आपल्याला दिसतोय तो रानूबाई माळाचा डोंगर, जो दोंदे गावात आहे। त्याच्यानंतर पुढे गेला असता आपल्याला सरळ असा मार्ग लागतो आणि पुढे गेल्यावर आपल्याला सातगाव पठाराचे जे विळेश्वरचे डोंगर आहेत ते सुद्धा आपल्याला दिसून येतात। तर आम्ही पांगरी गावात पोहोचलो आहे। हा पांगरी गावाचा दशक्रियाविधीचा घाट आहे। त्याच्यानंतर आपल्याला समोरच स्वच्छ आणि सुंदर अशी भीमा नदी दिसते, जिथे राजगुरुनगरची लोक सकाळी आणि संध्याकाळी पोहण्यास येतात। तेथे राजगुरुनगरमध्ये स्विमिंग ग्रुप, इंदिरा गांधी पाझर तलावचा ग्रुप, तसेच इतर खूप सारी ग्रुप आणि लहान मुले सकाळ संध्याकाळ येत असतात। रविवारी येथे खूप गर्दी असते। चासकमान धरणापासून तर आपल्या राजगुरुनगर शहरापर्यंत जिथे नदी चांगली असेल तर तेथे पांगरीचं नाव येतं, त्याच्यानंतर दोंद्याचं नाव येतं। ह्या दोन ठिकाणी नदी चांगली आहे। बाकीच्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी सोडल्यामुळे नदी पोहण्यालायक राहिलेली नाही। तर येथे नदी कायम स्वच्छ आणि सुंदर असते। येथे नदी खूप खोल आहे, पाहू शकता। राजगुरुनगरमधील जी स्विमिंग ग्रुपची लोक आहेत किंवा इंदिरा गांधी पाझरची तलावची लोक आहेत त्यांनी कमेंट करा। त्याच्यानंतर आपण महादेव मंदिर पांगरी येथे चाललो आहे। येथे मी पाया पडण्यासाठी चाललो आहे। येथे थोडंसं काम चालू आहे कसलं तरी। त्याच्यानंतर आपल्याला नंदी महाराज दिसत आहेत, ते कायमच बाहेर असतात। त्याच्यानंतर आपण पिंडीचं दर्शन घेतो। पिंड खूप सुबक आणि आकर्षक आहे। सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य देवो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। बाहेर आल्यानंतर आपल्याला छान असं शेत दिसतंय। त्याच्यानंतर पुढे गेला असता पांगरी गावची एक अंगणवाडी आपल्याला दिसून येते। त्यानंतर थोडे पुढे गेला असताच बाजूलाच नाथसाहेबाचा चांगलं असं एक मंदिर आहे, जे कदाचित पांगरी गावचे ग्रामदैवत असावं। राजगुरुनगरपासून फक्त 7 किलोमीटर अंतर असलेले पांगरी गाव अतिशय शांत, स्वच्छ आणि नयनरम्य असं गाव आहे। त्याच्यानंतर आपल्याला नाथसाहेबाचं चांगलं असलेलं मंदिर दिसतं, तेथे शंकराची पिंड आणि नंदी महाराज आहेत। त्यानंतर आपण आतमध्ये जात आहोत। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नजरेला पडते ती स्वच्छ आणि सुंदर अशी फरशी, जी पायाला खूप हळूवार असा स्पर्श करून जाते। येथील स्वच्छता मला खूप आवडली। तसेच आपण आतमध्ये गेल्यावर पांगरी गावचं जे ग्रामदैवत आहे कदाचित त्यांची मूर्ती आपल्याला दिसून येते। तर आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या मागा कदाचित पूर्णसुद्धा होऊ शकतात। त्यानंतर बाजूला जी पोस्टर लावलेली आहेत, जे फ्रेम लावलेले आहेत, त्यासुद्धा खूप छान अशा आपल्याला दिसतात। देवाचे दर्शन घेतल्यानंतर मी बाहेर निघालो। बाहेर मला जुनी पिढी दिसली। जुनी पिढीशी मी गप्पा मारल्या। त्याच्यानंतर मी आजूबाजूला नजर मारली, आजूबाजूला कोणीच नव्हतं। त्याच्यानंतर मी घरी जाण्यास निघालो। जाताना मला स्वामी दयानंद विद्यालय दिसलं, जे आत्ताच झालेलं आहे आणि खूप छान अशी इमारत दिसते आपल्याला। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। धन्यवाद।